सध्या मुंबईत प्रदूषणावर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, कारण का सध्या मुंबईतलं प्रदूषणाचं प्रमाण हे अधिकाधिक वाढत चाललेलं आहे। त्यामुळे नेमक्या उपाययोजना काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजाताई आपल्यासोबत आहेत। पंकजाताई, स्वागत आहे। खरं तर नुकतंच तुम्ही चार्ज घेतलेला आहे आणि सर्वात मोठं आव्हान तुमच्यासमोर मुंबईचं असणार आहे, कारण का मुंबईतली हवामानाची गुणवत्ता ही अधिक खराब होऊ लागलेली आहे। काय डोक्यात प्लॅनिंग आहे, काय विचार केलेला आहे, कसं हे प्रमाण कमी करणार आहे? खरं तर प्रदूषण हा विषय एवढा वास्ट आहे आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा जे विषय आपल्याला हाताळायचा आहे तो प्रदूषण आहे। मग ते ध्वनीचं प्रदूषण असो, हवेचं प्रदूषण असो, पाण्याचं प्रदूषण असो, हे अनेक नद्यांचं प्रदूषण फार मोठा विषय आहे। आणि जेव्हा मी पहिल्यांदा मंत्री म्हणून चार्ज घेतला, ज्या दिवशी पहिली बैठक झाली त्या दिवशीच कोर्टातनंच काही माझे अधिकारी आले होते आणि त्यांनी मला काही ब्रीफ केलं मुंबईच्या प्रदूषणाविषयी। मुंबईचं खरं प्रदूषण एवढं पूर्वीच्या वेळी नव्हतं, पण आता जे दिसते आपल्याला धुलीकण वगैरे थोडंसं असं धुक्याचा सारखं वातावरण आहे। तर ह्याची पण माहिती सगळी डिटेल मी घ्यायला लावली आहे। प्राथमिक दर्शनी मुंबईमध्ये भरपूर मोठं काम वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये चालू आहे आणि त्याहीपेक्षा आपले मोठे मोठे हायवेज, कोस्टल हायवे, कोस्टल रोड्स आणि ब्रिजेस ह्याचे कामंसुद्धा आहे। त्या सगळ्यांचा नक्कीच त्याच्यावर थोडासा परिणाम होतो। हे तात्पुरती परिस्थिती आहे, कारण हे कन्स्ट्रक्शनचं जे हेवी ड्युटी चालू आहे त्याच्यामुळे। आणि थंडी, वातावरण थंड झालं तर ते धुलीकण हे मुंबईच्या समुद्राच्या हवेमुळे जे जायचे वाहून ते थोडेसे स्थिर होत आहेत किंवा जड एक असा पट्टा तयार होतोय। तर ह्याचं एक प्राथमिक दर्शनी मला हे लक्षात आलं। आता ह्याच्यामध्ये काय उपाय करावे लागतील ह्याच्याबद्दल मी बैठक बोलवलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी निरोप दिलेत। ह्याच्यामध्ये नोडल एजन्सीज महानगरपालिका आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत, जिथे समजा कोस्टल एरियामध्ये वगैरे। तर आणि इवन पुण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे, याचा फार मोठा परिणाम वाहनांचा सुद्धा आहे। त्याच्यावर काहीतरी असे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही करतोय चर्चा। आमची ड्राफ्टिंग वगैरे चालली, मी आत्ता ते सांगू शकणार नाही, पण नक्कीच याच्यावर आम्ही काम करतोय। हे प्रदूषण नक्कीच लोकांना त्रासदायक आहे। आम्हाला सुद्धा आता गेले 5-6 दिवस गळ्याचा त्रास होतोय, श्वसनाचे त्रास होत आहेत, तर नक्कीच लहान मुलांना, वृद्धांना, दम्याचे आजार असणाऱ्या लोकांना याचा त्रास आहे। त्याच्यावर आम्ही नक्की फार मोठ्या प्रमाणात काम करतोय। पण हे खातं जे मला मिळालंय ते खातं असं आहे की ह्याच्यामध्ये मी एकटीने काम करून भागणार नाही। लोकांचाही सहभाग आणि सहयोग आणि प्रामाणिकपणे त्यांचे इनपुट्स फार महत्त्वाचे आहेत। मागच्या वेळेला अशाच प्रकारची एक गुणवत्ता खराब झाली होती, त्यामुळे पाण्याचे फवारे आहेत ते सोडले जायचे होते। वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईट होत्या त्या बंद केल्या होत्या। आता पण BMC कमिशनर स्वतः रस्त्यावर उतरून साईटची पाहणी करत आहेत, काही कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्या बंद करतायत। तुम्हाला वाटतं अशा काही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील, त्याचा फायदा होईल? हे मी जसं म्हटलं की एकदम भरपूर डेव्हलपमेंट होतीये, त्याच्यामुळे बांधकामाचा मुळे धूळ येत असेल ना, ते एक टेम्पररी त्याचा एक प्रयोग म्हणून काही ठिकाणी बाबा एक 10 दिवस हे बंद ठेवा, म्हणजे ते त्याचं जे सॅच्युरेशन होत आहे ते कमी होईल। तर ते टेम्पररी असेल, पण याला परमनंट सोल्युशन नक्कीच काढावं लागेल। जेव्हा आता हे थंडीचे दिवस कमी होईल किंवा हे कन्स्ट्रक्शन कमी होईल तेव्हा वाहनांचं प्रदूषण असणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींवर नक्कीच असं एक सगळ्या गोष्टींचा मिळून असा एक निर्णय घेऊन त्याच्यावर जास्तच कडकपणे अवलंब करावं लागेल। काही कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहेत, म्हणजे जी विकास कामं, कोस्टल रोड असेल किंवा मेट्रोच असेल, विकासही तितकाच महत्त्वाचा आहे लोकांसाठी। त्यामुळे ही सांगड घालणं तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे, कारण का ही विकास कामं बंद केली तर लोकांना देखील याचा परिणाम होऊ शकतो, कारण का उशिरा प्रकल्प सुरू होऊ शकतात। तर नाही, तसं नाही, बरोबर। तर याच्यासाठी काही रोड मॅप तुम्ही तयार केला? नक्कीच। कसं आहे, विकास कामं हे एकमेव कारण नाही, तर कन्स्ट्रक्शन आहे, अशी अनेक कामं आहे आणि अशा वेळी मुंबईपुरतं मर्यादित चाललं, हे सगळ्या राज्यासाठी नाही। तर अशा वेळी हवामान त्यात हीच जर उन्हाळ्याचा वेळ असेल तर वेगळ्या पद्धतीने वातावरण रिॲक्ट करेल। आता हिवाळा आहे, पावसाळा असेल तर ही सगळी धूळ खाली सेटल होईल, मग त्याच्यावेळी पाण्याच्या प्रदूषणावर आम्हाला फोकस करावं लागेल। त्यामुळे याच्यामध्ये मुंबईसाठी वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल, पुण्यासाठी वेगळ्या पद्धतीने हाताळावं, डोंगराच्या वरची गावं, डोंगराच्या खालची गावं किंवा समुद्राच्या काठची गावं, ह्या सगळ्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल। आणि याचे नोडल एजन्सीज सगळे कॉर्पोरेशन वगैरे आहेत, त्यांच्याशी मी बैठक आता बोलवलेली आहे, त्याचे काय उपाययोजना आहेत आणि काही सायंटिफिकली या गोष्टीवर उपाययोजना देणाऱ्या लोकांशी मी चर्चा करते। परमनंटली टेम्पररी तर फवारे वगैरे मारून टेम्पररी हा विषय हाताळता येईल, पण बऱ्याच अंशी
परमनंटली हा विषय कसा हाताळता येईल याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.